Alphabet Computers 9175519757. आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारात बँक, रिझर्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणून संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. प्रकरण क्रमांक 1. प्रकरणाचे नाव, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि तुम्ही. या प्रकरणामध्ये माहिती यंत्रणा, इन्फॉर्मेशन सिस्टीमबद्दल माहिती करून घेणार आहोत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे लोक, पद्धती, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा या मूलभूत भागांची ओळख करून घेणं आवश्यक आहे. इंटरनेट आणि वेबमुळे आपल्या आयुष्यात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्त्वाची झाली आहे हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. शिक्षणाच्या नव्या पद्धती विकसित होत आहेत. घरी राहून वेगवेगळ्या वेळी कामं करणाऱ्या तसंच कामाच्या निमित्तानं सतत प्रवास करणाऱ्या लोकांना आता वेबवर अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्यासाठी विशिष्ट वेळेचा किंवा सत्राचा अभ्यासक्रम आखण्याचं बंधन नसतं. वस्तू विकत घेण्यासाठी, नव्या जगाशी संपर्क साधण्यासाठी विविध संवादी माध्यमे उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक मेल, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून निरनिराळ्या तऱ्हेच्या व्यक्ती वस्तूंची देवाणघेवाण करत असतात. माहिती तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासाठी माहिती यंत्रणेचे 5 भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. कॉम्पिटन्सीज म्हणजे क्षमता. इन्फॉर्मेशन सिस्टीमचे भाग स्पष्ट करू शकाल. लोक, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा आणि इंटरनेट. सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमधील फरक लिहू शकाल. सिस्टीम सॉफ्टवेअर प्रोग्राम्सच्या 3 प्रकारांमधील फरक स्पष्ट करू शकाल. जनरल पर्पज, स्पेशलाइज्ड आणि मोबाईल ॲप्लिकेशनसह स्पष्ट करू शकाल आणि त्यात तुलना करू शकाल. कम्प्युटर्सचे 4 प्रकरण आणि पर्सनल कम्प्युटर्सचे 5 प्रकार ओळखू शकाल. सिस्टीम युनिट, इनपुट, आउटपुट, स्टोरेज आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेससह कम्प्युटर हार्डवेअरच्या विभिन्न प्रकारांचे वर्णन करू शकाल. डेटा स्पष्ट करू शकाल आणि डॉक्युमेंट, वर्कशीट, डेटाबेस आणि प्रेझेंटेशन फाईल्सचे वर्णन करू शकाल. कम्प्युटर कनेक्टिव्हिटी, वायरलेस क्रांती, इंटरनेट, क्लाउड कम्प्युटिंग आणि IoT स्पष्ट करू शकाल. इन्फॉर्मेशन सिस्टीम. एका पर्सनल कम्प्युटरविषयी विचार करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन सिस्टीमचा एक भाग समजणे होय. इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये अनेक भाग असतात. लोक, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा आणि इंटरनेट. लोक. इन्फॉर्मेशन सिस्टीमचा एक भाग म्हणून लोकांकडे बरेच वेळा दुर्लक्ष केले जाते. तरी देखील पर्सनल कम्प्युटर्सविषयी सर्व काही म्हणजे लोक. तुमच्या आमच्यासारख्या मायक्रो कम्प्युटरचा वापर करणाऱ्या लोकांची उत्पादन क्षमता अधिकाधिक वाढवणे हे होय. कार्यप्रणाली म्हणजेच पद्धती. सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा वापरताना लोकांनी पालन करावयाचे नियम किंवा मार्गदर्शक तत्वांना प्रोसिजर म्हणजे कार्यप्रणाली असे म्हणतात. सॉफ्टवेअर हे एक प्रोग्राम म्हणजे टप्प्यानुसार सूचना असतात ज्या कम्प्युटरला कसे काम करावे ते सांगतात. सॉफ्टवेअर हे प्रोग्राम किंवा प्रोग्रामचे दुसरे नाव आहे. सॉफ्टवेअरचा हेतू डेटा म्हणजेच माहितीच्या प्रक्रिया झालेल्या तथ्यांमध्ये परिवर्तित करणे आहे. पेरोल सॉफ्टवेअर म्हणजेच आठवडाभर केलेल्या कामाचे तास. हा डेटा कम्प्युटरला दिल्यानंतर या तासांची बेरीज करून त्याला तुमच्या प्रति तास मिळकतीच्या दराने गुणणं या क्रिया पेरोल प्रोग्रामद्वारे केल्या जातील व अंतिमतः तुमच्या आठवड्याला किती मिळकत होणार आहे हे समजू शकेल. हार्डवेअर. डेटावर प्रक्रिया करून माहिती तयार करणाऱ्या उपकरणाला हार्डवेअर म्हणतात. यामध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, कीबोर्ड, माऊस, डिस्प्लेज, सिस्टीम युनिट आणि इतर उपकरणांचा समावेश होतो. सॉफ्टवेअरद्वारे हार्डवेअरवरती नियंत्रण ठेवलं जातं. डेटा. मजकूर, संख्या, प्रतिमा, ध्वनी इत्यादीसह कच्च्या प्रक्रिया न केलेल्या तथ्यांना डेटा असे म्हणतात. प्रक्रिया केलेला डेटा माहिती उपलब्ध करून देतो. पेरोल प्रोग्रामचे मागील उदाहरण वापरून माहिती उपलब्ध करण्यासाठी डेटाचे प्रक्रियन केले जाते. इंटरनेट. साधारणपणे सर्व इन्फॉर्मेशन सिस्टीम्स इतर लोक
आणि कम्प्युटरसह जोडल्या जातात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. हे इंटरनेटद्वारे केले जाते. ही कनेक्टिव्हिटी मुख्यत्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमची क्षमता आणि उपयोगिता वाढवते. इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये प्रथमतः आपण पाहणार आहोत वापर करणारे लोक. कोणत्याही इन्फॉर्मेशन सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निश्चितच लोक असतात. आपल्या दैनंदिन आयुष्याला कम्प्युटर आणि माहिती यंत्रणेचा स्पर्श सातत्याने होत असतो. काही वेळा हा संपर्क थेट आणि सहज असतो. उदाहरणार्थ, आपण वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम वापरून डॉक्युमेंट तयार करतो किंवा इंटरनेट जोडतो. इतर वेळी हा संपर्क सहज असतोच Alphabet Computers 91755197757. असे नाही. माहिती तंत्रज्ञान तुमच्यासाठी या प्रकरणामध्ये व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त असे वैशिष्ट्ये समजतील. प्रत्येक ॲप्लिकेशन कसं वापरायचं याची पद्धतशीर माहिती आपल्याला मिळेल. टिप्स. काही महत्त्वाच्या सूचना मिळाल्या तर सर्वांनाच त्याचा उपयोग करून घेता येतो. सर्वत्र तुम्हाला विविध प्रकारच्या उपयुक्त सूचना दिसतील. तुमचा कम्प्युटर सुरळीत सुरू ठेवण्यापासून ते वेबवर असताना सुरक्षितता कशी बाळगावी इथपर्यंत विविध सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. गोपनीयता. आपल्या व्यक्तिगत माहितीच्या गोपनीयतेचे रक्षण कसे करावे ही आजच्या तारखेत सर्वात महत्त्वाची समस्या आहे. यामध्ये आपल्या गोपनीयतेच्या संरक्षणाविषयी माहिती प्रस्तुत करणाऱ्या मजकुरासोबत गोपनीयतेचे बॉक्स समजतात. पर्यावरण. आज पर्यावरणावरील आपल्या प्रभावाविषयी जागरूक राहणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे बनले आहे. नीतिमूल्ये. बहुतेक लोक याचा स्वीकार करतात की आपण नीतिमत्तेनुसार वागले पाहिजे, म्हणजेच आपण नैतिक तत्त्वांच्या अशा व्यवस्थेचे पालन केले पाहिजे जी आपल्या दैनंदिन जीवनास दिशा दाखवित असतात. परंतु एखाद्या परिस्थितीत लोक सहसा परिस्थितीच्या नीतिमत्तेवर कबूल होत नाहीत. यामध्ये तुम्हाला तुमच्या विचारासाठी विभिन्न नैतिक अनैतिक परिस्थिती दर्शविणारे अनेक नीतिमूल्ये बॉक्स आढळतील. IT मध्ये करिअर. तुमच्या जीवनातील एक सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमचे काम किंवा करिअर ठरवणे आहे. कदाचित तुम्ही एक लेखक बनण्याचा विचार करीत असाल, एक कलाकार बनण्याचा विचार करीत असाल किंवा एक इंजिनियर बनण्याचा विचार करीत असाल किंवा तुम्ही माहिती तंत्रज्ञानामध्ये एक व्यावसायिक बनू शकता. यामध्ये काही ॲप्लिकेशन्स आणि त्या संबंधित वर्णन दिलेले आहे. ॲप्लिकेशन क्रमांक 1, फ्री अँटीव्हायरस प्रोग्राम. यामध्ये फ्री अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करून आणि वापरून आपण आपल्या कम्प्युटरचे रक्षण करू शकाल. वर्डप्रेसवर ब्लॉग स्पेस बनवणे. वर्डप्रेसवर तुम्ही स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट पूर्णपणे मोफत बनवू शकाल. गुगल डॉक्स ॲप्लिकेशन. मोफत ऑनलाईन ऑफिस सूटसह कुठूनही डॉक्युमेंट बनवणे आणि सहयोग करणे आणि वापरणे. ऑनलाईन करमणूक ॲप्लिकेशन. तुमचे आवडते टेलिव्हिजन कार्यक्रम, सिनेमा आणि इतर व्हिडिओ अवश्य पाहण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमधून या ॲप्लिकेशनचा आपण वापर करू शकाल. गेमिंग ॲप्लिकेशन. आपण आपला PC, लॅपटॉप किंवा मोबाईल फोन ऑनलाईन गेम खेळण्यासाठी वापर करू शकाल. हेड माउंटेड डिस्प्लेस ॲप्लिकेशन. तुमच्या काल्पनिक जगाला सतत उतरवण्यासाठी या ॲप्लिकेशनचा उपयोग करू शकाल. क्लाउड स्टोरेज. क्लाउड किंवा अन्य काही टूल्स वापरून मोठ्या आणि जड फाईल्स पाठवणे आणि शेअर करणे आणि ईबुक्स पाहणे यांच्या सहाय्याने आपण करू शकाल. यानंतर आपण पाहणार आहोत सॉफ्टवेअर. प्रोग्राम्सचे दुसरे नाव म्हणजे सॉफ्टवेअर. आपल्याला हव्या त्या स्वरूपात उपलब्ध माहितीचे रूपांतर कसे करायचे हे कम्प्युटरला सांगणारे सूचना म्हणजे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे सामान्यतः 2 मुख्य प्रकार आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण ज्या प्रकारचं सॉफ्टवेअर वापरतो ते असतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर ज्या तऱ्हेचं सॉफ्टवेअर वापरतो ते म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर. आता आपण पाहणार आहोत सिस्टीम सॉफ्टवेअर. कम्प्युटर्सचा वापर करणारे लोक मुख्यतः ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करतात. सिस्टीम सॉफ्टवेअरच्या मदतीनं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कम्प्युटरच्या हार्डवेअरशी संपर्क प्रस्थापित करतं. सिस्टीम सॉफ्टवेअर हे पडद्यामागील सॉफ्टवेअर आहे आणि ते कम्प्युटरला अंतर्गत स्रोतांचं व्यवस्थापन करण्यासाठीही मदत करत असतं. सिस्टीम सॉफ्टवेअर हा काही एकच प्रोग्राम नसतो, खरं तर तो अनेक प्रोग्रामचा समूह असतो. यामध्ये खालील प्रोग्रामचा समावेश असतो. ऑपरेटिंग सिस्टीम.
असे प्रोग्राम्स असतात जे कम्प्युटरच्या संसाधनांशी समन्वय साधतात, युजर्स आणि कम्प्युटर दरम्यान इंटरफेस पुरवतात आणि ॲप्लिकेशनसह चालवतात. स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि इतर अनेक मोबाईल उपकरणे अंतःस्थापित ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात. Alphabet Computers 91755197757. तसेच त्यांना रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच RTOS देखील म्हणतात. डेस्कटॉप कम्प्युटर्स स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम्स वापरतात, जसे विंडोज 10 किंवा मॅक OS, आणि नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात म्हणजेच NOS. युटिलिटीज म्हणजेच कम्प्युटरची संसाधने हाताळण्याशी संबंधित विशिष्ट कार्य करतात. एक सर्वात महत्त्वाचा युटिलिटी प्रोग्राम जो प्रत्येक कम्प्युटर सिस्टीममध्ये असायला हवा तो म्हणजे अँटीव्हायरस प्रोग्राम होय. हा प्रोग्राम व्हायरसेसपासून किंवा मॅलिशियस प्रोग्रामपासून तुमच्या कम्प्युटर सिस्टीमचे संरक्षण करतो, जे सहसा इंटरनेटद्वारे तुमच्या कम्प्युटरमध्ये जमा होतात. हा प्रोग्राम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला हानी पोहोचवू शकतो, तसेच तुमच्या व्यक्तिगत डेटाच्या सुरक्षिततेस आणि गोपनीयतेस धोका पोहोचवू शकतो. डिव्हायसेस ड्रायव्हर्स विशेषीकृत प्रोग्राम्स असतात जे कम्प्युटर सिस्टीमच्या उर्वरित यंत्रणेशी संवाद साधण्यासाठी ठराविक इनपुट किंवा आउटपुट उपकरणांना अनुमती देण्यासाठी बनवलेले असतात. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे थेट वापर करणाऱ्यांसाठी तयार केलेले गेलेले हे सॉफ्टवेअर आहे. 3 प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. सर्वसाधारण म्हणजेच जनरल पर्पज, विशेषीकृत असलेले स्पेशलाइज्ड आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स. यामध्ये प्रथमतः आपण पाहणार आहोत जनरल पर्पज ॲप्लिकेशन्स. सुमारे सर्व कार्यक्षेत्रामध्ये व्यापकपणे वापरले जातात. ते अशा प्रकारचे प्रोग्राम्स असतात जे तुम्हाला सक्षम आणि परिणामकारक एंड युजर होण्यासाठी माहीत असले पाहिजेत. यामध्ये प्रकार आणि वर्णन दिलेले आहेत. फाईल एक्सप्लोरर याचे वर्णन फाईल्स आणि फोल्डर्स हाताळण्यासाठी प्रोग्राम्स. ब्राउझर वेबसाईट्सना जोडा आणि वेब पेजेस प्रदर्शित करण्यासाठी. वर्ड प्रोसेसर लिखित डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी. स्प्रेडशीट्स सांख्यिक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि सारांश बनविण्यासाठी. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डेटा व माहितीचे आयोजन करण्यासाठी. प्रेझेंटेशन ग्राफिक्स एक संदेश पाठविण्यासाठी किंवा इतर लोकांना तो संदेश प्रवृत्त करण्यासाठी. ईमेल क्लायंट ईमेल्स पाठवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आणि वाचण्यासाठी ॲप्लिकेशन. स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन्समध्ये इतर हजारो प्रोग्राम्स असतात जे विशिष्ट शिस्त आणि व्यवसायांवर अधिक बारकाईने केंद्रित असतात. सुपरिचित असे 2 स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन्स आहेत, ग्राफिक्स आणि वेब ऑथरिंग प्रोग्राम्स. मोबाईल ॲप्स ज्यांना मोबाईल ॲप्लिकेशन्स किंवा केवळ ॲप्स देखील म्हटले जाते, ते खास करून मोबाईल उपकरणांसाठी बनविलेले लहान प्रोग्राम्स असतात, जसे स्मार्टफोन आणि टॅबलेट कम्प्युटर्स. सर्वात लोकप्रिय मोबाईल ॲप्स सोशल नेटवर्किंग, गेम्स खेळण्यासाठी आणि संगीत आणि व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी वापरले जातात. हार्डवेअर कम्प्युटर अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत जी इनपुट घेण्यासाठी, त्या माहितीच्या प्रक्रियेसाठी आणि माहिती निर्माण करण्यासाठी सूचनांचे पालन करतात. यामध्ये कम्प्युटरचे प्रकार सांगितले आहेत. कम्प्युटरचे एकूण 4 प्रकार असतात. प्रथम पर्सनल कम्प्युटर, सुपर कम्प्युटर्स, मेनफ्रेम कम्प्युटर्स आणि मिड रेंज कम्प्युटर्स. यामध्ये आपण पाहूया पर्सनल कम्प्युटर्सना PCs असे देखील म्हटले जाते. ते सर्वात कमी शक्तिशाली असतात, तरी देखील सर्वाधिक वापरले जातात. तसेच हा कम्प्युटर्सचा सर्वात वेगाने वाढणारा प्रकार आहे. 5 प्रकारचे पर्सनल कम्प्युटर्स असतात. डेस्कटॉप, लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्टफोन्स आणि वेअरेबल्स. डेस्कटॉप कम्प्युटर्स डेस्कच्या बाजूला किंवा योग्य ठिकाणी ठेवता येण्याजोगा पण वाहून नेण्यासाठी फार मोठा असतो. लॅपटॉप कम्प्युटर्सना नोटबुक कम्प्युटर्स असे देखील म्हटले जाते, जे हाताळण्यास सोपे आणि वजनाने हलके असतात आणि बहुतेक ब्रीफकेसमध्ये बसतात. टॅबलेट्सना देखील टॅबलेट कम्प्युटर असे म्हटले जाते, जे अधिक लहान, अधिक हलके आणि सामान्यपणे लॅपटॉप्सपेक्षा कमी शक्तिशाली असतात. लॅपटॉपप्रमाणेच टॅबलेट्समध्ये देखील एक सपाट स्क्रीन असते, पण एक प्रमाणित असे कीबोर्ड यामध्ये नसते. त्याऐवजी टॅबलेट्समध्ये खास करून एक आभासी कीबोर्ड वापरला जातो, जो स्क्रीनवर दिसतो आणि टच
सेन्सिटिव्ह असतो. स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे हातात पकडता येणारे कम्प्युटर्स असतात. स्मार्टफोन्स हे सेलफोन असतात ज्यात इंटरनेट आणि विविध क्षमतेच्या प्रक्रियेसाठी वायरलेस जोडण्या असतात. इतर मोबाईल कम्प्युटर्समध्ये वेअरेबल डिव्हायसेस जशी स्मार्टवॉच अंतर्भूत आहेत. दुसरा प्रकार म्हणजेच सुपर कम्प्युटर्स हा सर्वात शक्तिशाली प्रकार आहे. ही यंत्रे विशेष उच्च क्षमता असलेली आणि मोठ्या संस्थांद्वारा वापरली जातात. सुपर कम्प्युटर्स खास करून मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी वापरली जातात. IBMचा ब्ल्यू जीन आणि सिडॅकचा परम जगातील 2 सर्वात जलद कम्प्युटर्स आहेत. तिसरा प्रकार आहे मेनफ्रेम कम्प्युटर्स. खास करून विशेष असे वातानुकूलित खोल्यांमध्ये ठेवले जातात. सुपर कम्प्युटर्स इतके शक्तिशाली नसले तरी देखील मेनफ्रेम कम्प्युटर्स फार मोठे प्रोसेसिंग स्पीडने काम करू शकतात आणि डेटा स्टोअर करू शकतात. उदाहरणार्थ, विमा कंपन्या लाखो पॉलिसीधारकांच्या माहितीचे प्रक्रियन करण्यासाठी मेनफ्रेम कम्प्युटर्सचा वापर करतात. चौथा Alphabet Computers 91755197757. प्रकार आहे मिड रेंज कम्प्युटर्स. यांना सर्व्हर्स असे देखील म्हटले जाते कारण त्यांची प्रोसेसिंग क्षमता मेनफ्रेम कम्प्युटर्सपेक्षा कमी असते, पण तरी देखील ते पर्सनल कम्प्युटर्सपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. मध्यम आकाराच्या कंपन्या किंवा मोठ्या कंपन्यांच्या विभागाद्वारा त्यांच्या प्रोसेसिंगच्या गरजांना समर्थन देण्यासाठी हे वापरले जात होते. पण आज मिड रेंज कम्प्युटर्स एंड युजर्सना सेवा देण्यासाठी किंवा त्यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. नेक्स्ट, पर्सनल कम्प्युटर हार्डवेअर. पर्सनल कम्प्युटरसाठी असलेल्या हार्डवेअरमध्ये विभिन्न प्रकारची उपकरणे असतात. प्रत्यक्ष उपकरण 4 मूलभूत गटांमध्ये येते: सिस्टीम युनिट, इनपुट आउटपुट, सेकंडरी स्टोरेज आणि कम्युनिकेशन. यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सिस्टीम युनिट. सिस्टीम युनिट हा एक असा डबा असतो ज्यात कम्प्युटर सिस्टीमचे बहुतेक इलेक्ट्रॉनिक भाग असतात. सिस्टीम युनिटचे 2 महत्त्वाचे घटक आहेत: मायक्रोप्रोसेसर आणि मेमरी. मायक्रोप्रोसेसर माहिती निर्माण करण्यासाठी डेटामध्ये बदल घडवते. मेमरी डेटा, सूचना आणि माहिती जमा करून ठेवण्याचा एक भाग आहे. एक प्रकार रँडम एक्सेस मेमरी RAM सध्या प्रक्रिया होत असलेला प्रोग्राम आणि डेटा साठवून ठेवतात. अशा प्रकारच्या मेमरीला काही वेळा टेम्पररी स्टोरेज संबोधले जाते कारण त्या कम्प्युटरला विजेचा पुरवठा बाधित झाला तर यातील आशय नाहीसा होता. आणि दुसरा प्रकार म्हणजे रीड ओन्ली मेमरी ROM असून ही अशी कम्प्युटर मेमरी आहे ज्यात डेटा आधीच रेकॉर्ड केला जातो. कम्प्युटर बंद असला तरी देखील हा आशय ROM वरती कायम राखला जातो. दुसरा प्रकार आहे इनपुट आउटपुट. इनपुट डिव्हायसेस मनुष्याला समजू शकेल अशा डेटा आणि प्रोग्राम्सना कम्प्युटर प्रोसेस करू शकेल अशा स्वरूपात रूपांतरित करतात. सर्वात सामान्य इनपुट डिव्हायसेस कीबोर्ड आणि माऊस आहेत. आउटपुट डिव्हायसेस कम्प्युटरद्वारा प्रोसेस केलेली माहिती मनुष्याला समजेल अशा स्वरूपात रूपांतरित करतात. सर्वात सामान्य आउटपुट डिव्हायसेस डिस्प्ले असून त्याला मॉनिटर असे देखील म्हटले जाते. तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेज मेमरीप्रमाणे नसते आणि त्यात कम्प्युटर सिस्टीमचा वीज पुरवठा बंद असला तरी देखील डेटा आणि प्रोग्राम्स राखले जातात. सेकंडरी मीडियाचे सर्वात महत्त्वाचे प्रकार आहेत हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, रिमूव्हेबल हार्ड डिस्क, सॉलिड स्टेट स्टोरेज आणि ऑप्टिकल डिस्क. हार्ड डिस्क खास करून प्रोग्राम आणि अतिमोठे डेटा फाईल स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. सॉलिड स्टेट स्टोरेजमध्ये हालचाल करणारे भाग नसतात. ते अधिक विश्वसनीय असून त्यांना कमी वीज लागते. हे RAM प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक मार्गे डेटा आणि माहिती सेव्ह करतात. ऑप्टिकल डिस्क डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी लेझर तंत्रज्ञान वापरतात. ऑप्टिकल डिस्क 3 प्रकारचे असतात: कॉम्पॅक्ट डिस्क CDs, डिजिटल वर्सटाईल व्हिडिओ डिस्क DVDs आणि ब्लूरे डिस्क BD. पेन ड्राईव्ह किंवा USB फ्लॅश ड्राईव्ह हे एक सुवाह्य डेटा स्टोरेज उपकरण असते. अल्पावधीत एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे माहिती हस्तांतरित करण्यासाठी हे एक सुटसुटीत उपकरण आहे. हे 4GB ते 2TB पर्यंतच्या स्टोरेजमध्ये बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत. चौथा प्रकार आहे कम्युनिकेशन. पूर्वी एखाद्या
पर्सनल कम्प्युटरसाठी दुसऱ्या कम्प्युटर सिस्टीमसोबत संवाद साधणे असामान्य होते. आता कम्युनिकेशन डिव्हायसेस वापरून पर्सनल कम्प्युटर नियमितपणे जवळच्या ऑफिस इतक्या अंतरावर स्थित किंवा अतिशय दूर म्हणजे जगाच्या अर्ध्या अंतरापर्यंत इंटरनेटच्या सहाय्याने दुसऱ्या कम्प्युटर सिस्टीमची संवाद साधतात. मोडेम म्हणजे व्यापकपणे वापरले जाणारे कम्युनिकेशन उपकरण आहे, जे ऑडिओ, व्हिडिओ आणि इतर प्रकारचा डेटा अशा स्वरूपात बदलते की जो इंटरनेटवर ट्रान्समिट केला जाऊ शकेल. माहिती तंत्रज्ञान तुमच्यासाठी यामध्ये मोफत अँटीव्हायरस प्रोग्राम या ॲप्लिकेशनविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर व्यक्तिगत माहिती चोरलेली असेल किंवा संपूर्ण सिस्टीम असफल बनविली असेल, यांच्यापैकी बहुतेक समस्यांवर तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये नेहमी चालणाऱ्या अद्ययावत अँटीव्हायरस Alphabet Computers 9175519757. प्रोग्रामद्वारा मात केली जाऊ शकते. यामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये नसल्यास एक मोफत अँटीव्हायरस प्रोग्राम आपण कसे डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता याची नोंद दिलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या कम्प्युटरमध्ये एक अँटीव्हायरस प्रोग्राम किंवा सिक्युरिटी सुरू नसल्याची खात्री करा. जर असे असले तरी त्याचे सबस्क्रिप्शन पूर्ण झाले असले तरी देखील तो प्रोग्राम पूर्णपणे अनइन्स्टॉल करण्याची खात्री करा. आता AVG हा लोकप्रिय मोफत अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करण्यासाठी या टप्प्यांचे पालन करा. 1. भेट द्या https://www.avg.com/in-www फ्री अँटीव्हायरस डाउनलोड आणि फ्री डाउनलोड बटन क्लिक करा. आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये AVG अँटीव्हायरस फ्री सेटअप इन्स्टॉलेशन फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्हवर क्लिक करण्यास सांगितले जाईल. हा इन्स्टॉलेशन फाईल चालवा आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल बेसिक निवडा. एकदा प्रोग्राम इन्स्टॉल झाला की तो आपोआपच सुरू होईल. माहिती तंत्रज्ञान तुमच्यासाठी यामध्ये आपण पाहणार आहोत AVG वापरणे. सामान्यपणे बोलावायचे झाल्यास तुमचा अँटीव्हायरस प्रोग्राम मालवेअरसाठी तुमच्या सिस्टीमचे निरीक्षण करतो आणि इंटरनेटला जोडल्यानंतर स्वतःला आपोआप अपडेट करतो. परंतु आपण नेहमी अपडेट्स हातांनी डाउनलोड करू शकता, संपूर्ण सिस्टीमच्या स्कॅनसाठी एक वेळापत्रक स्थापित करू शकता आणि त्या सॉफ्टवेअरच्या विविध घटकांसाठी बेसिक सेटिंग्स देखील बदलू शकतो. तर तुमच्या कम्प्युटरचे पूर्ण स्कॅन करण्यासाठी स्कॅन कम्प्युटर वरती क्लिक करा. त्याच्या अगदी उजव्या बाजूस स्कॅन पर्याय पाहण्यासाठी सफेद गॉगल असलेल्या बटनावर क्लिक, जिथे तुम्ही ऑटोमेटेड स्कॅनसाठी एक वेळापत्रक निर्धारित करू शकता. मेन स्क्रीनकडे परत जाण्यासाठी काळ्या बाणावर क्लिक करा, जिथे तुम्ही प्रोग्रामच्या विविध घटकांना कॉन्फिगर करण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करू शकता. उदाहरणार्थ, वेबवर क्लिक केल्याने तुम्हाला अशी वैशिष्ट्ये सुरू करण्यास मिळेल जे कुकीज शोधतील, जे तुमच्या ऑनलाईन प्रक्रियेचा माग ठेवण्यासाठी वापरले जातील. डेटा म्हणजे मजकूर, प्रतिमा आणि ध्वनी यांच्यासोबत कच्ची प्रोसेस न केलेली तथ्ये असतात. जसा आपण अगोदर उल्लेख केला आहे, प्रोसेस केलेला डेटा म्हणजेच ही माहिती बनते. फाईल्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्टोअर केला जातो. तेव्हा डेटा प्रत्यक्षपणे सिस्टीम युनिटसाठी एक इनपुट म्हणून वापरला जाऊ शकतो. यामध्ये फाईल्सचे 4 प्रकार आहेत: डॉक्युमेंट्स फाईल्स, वर्कशीट फाईल, डेटाबेस फाईल आणि प्रेझेंटेशन फाईल. यामधील पहिला प्रकार आपण पाहूया, डॉक्युमेंट फाईल. यामध्ये वर्ड प्रोसेसरकडून डॉक्युमेंट फाईल बनवली जाते, उदाहरणार्थ मेमो, टर्म पेपर आणि पत्रे. दुसरा प्रकार आहे वर्कशीट फाईल. अंदाजपत्रक आणि विक्रीचे आराखडे बांधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीटद्वारे वर्कशीट फाईल बनवली जाते. तिसरा प्रकार आहे डेटाबेस फाईल. तपशीलवार डेटा साठवण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे डेटाबेस तयार केला जातो. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांच्या डेटाबेस फाईल्समध्ये सर्व कर्मचाऱ्यांची नावे, पॅन नंबर, कामाचे पद आणि इतर माहिती असते. चौथा प्रकार आहे प्रेझेंटेशन फाईल. प्रेझेंटेशन मटेरियल साठवण्यासाठी प्रेझेंटेशन ग्राफिक्स प्रोग्रामद्वारे प्रेझेंटेशन फाईल बनवली जाते. उदाहरणार्थ, श्रोत्यांना द्यावयाचे माहितीपत्रक म्हणजेच ऑडियन्स हँडआउट्स, वक्त्याचे भाषण, स्पीकर नोट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्लाइड्स इत्यादी. कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल इंटरनेटमध्ये कम्प्युटर्समध्ये आणि रोजच्या जीवनावरील त्याच्या परिणामावर प्रचंड प्रगती केली आहे.
नेटवर्क आणि कम्प्युटर नेटवर्क हे या जोडणीच्या केंद्रस्थानी आहेत. नेटवर्क या संपर्क यंत्रणेमुळे दोन अथवा अधिक कम्प्युटर्स एकमेकांना जोडता येतात. जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे एक प्रचंड मोठा हमरस्ता ज्याद्वारे जगभरातील लोक आणि संस्थांशी तुम्हाला संवाद साधता येतो. वेब अर्थात वर्ल्ड वाईड वेबमुळे इंटरनेट वापरासाठी मल्टीमीडिया इंटरफेस मिळतो. इंटरनेटसह आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या 3 गोष्टी आहेत. त्या म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग, वायरलेस कम्युनिकेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. यामध्ये प्रथम पाहणार आहोत क्लाउड कम्प्युटिंग. युजरच्या कम्प्युटरवरील अनेक कम्प्युटर क्रियांना इंटरनेटवरील कम्प्युटर्सवर स्थानांतरित करण्यासाठी इंटरनेट आणि Alphabet Computers 91755199757. वेबचा वापर करते. क्लाउड स्टोरेजची सामान्य उदाहरणे आहेत गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, वी ट्रान्सफर इत्यादी. हे आपल्या व्यक्तिगत आणि खाजगी फाईल्सच्या स्टोरेजला, डॉक्युमेंट्सना, प्रतिमांना, व्हिडिओ योजना इंटरनेटवर सुरक्षितपणे ठेवण्यास मदत करते, ज्यात ते इतरांशी शेअर करण्याचा आणि गरजेनुसार आपल्या उपकरणावर डाउनलोड करण्याची देखील सोय असते. दुसरा प्रकार आहे वायरलेस कम्युनिकेशन. यामध्ये आपण एकमेकांशी साधत असलेला संवादाचा मार्ग बदलला आहे. टॅबलेट्स, स्मार्टफोन आणि वेअरेबल कम्युनिकेशन डिव्हायसेस सारख्या वायरलेस उपकरणांच्या जलद विकास आणि व्यापक वापरावर अनेक तज्ज्ञांनी वायरलेस उपकरण क्रांतीची ही नुकतीच सुरुवात आहे असे म्हटले आहे. तिसरा प्रकार इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT. हा इंटरनेटचा निरंतर होणारा विकास आहे, जो इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी बनलेल्या रोजच्या उपकरणांना इंटरनेटवर डेटा पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास मदत करतो. हे कम्प्युटर्समधून सर्व प्रकारची उपकरणे, स्मार्टफोन्स ते वॉचेसना रोजच्या अनेक उपकरणांना जोडण्यास मदत करते. उदाहरणार्थ, घरी बसवलेल्या CCTVद्वारे त्यांची मुले घरी एकटी असताना घरातील लाईव्ह म्हणजे वास्तव प्रसारण पालक त्यांच्या मोबाईलवर ऑफिसमधून कोणत्याही वेळी पाहू शकतात. एखादा शेतकरी त्याच्या शेतात बसविलेला पाण्याचा पंप दुरून त्याच्या घरातून नियंत्रित करू शकतो. IT मध्ये करिअर करण्याच्या विविध संधी आहेत. यामध्ये करिअर आणि काम करण्याच्या पद्धती यांचे वर्णन आपण पाहणार आहोत. तर वेब डेव्हलपर डिझायनर, तर त्याचे काम वेबसाईट्स आणि वेब सामग्री विकसित करणे आणि मेंटेन करणे आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, तो युजर्सच्या गरजांचे विश्लेषण करतो आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवतो. कम्प्युटर टेक्निशियन हा कम्प्युटरचे घटक आणि सिस्टीम दुरुस्त करतो आणि इन्स्टॉल करतो. टेक्निकल रायटर हा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स, टेक्निकल रिपोर्ट्स आणि इतर शास्त्रीय किंवा टेक्निकल डॉक्युमेंट्स बनवितो. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर हा कम्प्युटर नेटवर्क्स तयार करतो आणि मेंटेन करतो. डिझास्टर रिकव्हरी स्पेशालिस्ट हा कंपनीतील कोणत्याही आपदेनंतर किंवा डिझास्टरनंतर सिस्टीम आणि डेटा रिकव्हर करतो. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर हा डेटाबेसची कामगिरी, अखंडता आणि सुरक्षेसाठी जबाबदार असतो. टेक्निकल सपोर्ट ऑफिसर हा ग्राहक आणि अन्य युजर्सना तांत्रिक सहाय्य पुरवण्याचे काम करतो. कम्प्युटर नेटवर्क सपोर्ट स्पेशालिस्ट हा सिस्टीमची चाचणी करण्यासाठी IT टीमसह सहयोगात काम करतो. क्वालिटी चेक स्पेशालिस्ट हा क्वालिटी इन्शुरन्स आणि कंट्रोल ऑफ प्रोसेसरमध्ये काम करतो. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी प्रोफेशन हा एखाद्या व्यवसायासाठी किंवा ऑर्गनायझेशनसाठी नेटवर्क्स, आधारभूत संरचना आणि सिस्टीमचे संरक्षण करतो. क्लाउड आर्किटेक्ट हा क्लाउड कम्प्युटिंग रणनीतीची काळजी घेतो. कम्प्युटर फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर हा कम्प्युटर क्राईम डिटेक्टिव्हचं काम करतो. प्रकरणाच्या शेवटी वेद भविष्याचा म्हणजेच भविष्यावरची एक नजर. यामध्ये आपण जेणेकरून तुम्ही हे जाणू शकाल की आज तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो आणि तंत्रज्ञान भविष्यात कसे वापरले जाईल हे तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या 6 विकासांमधून फायदे मिळवण्यास सक्षम बनवेल. पहिला प्रकार आहे इंटरनेट आणि वेब. इंटरनेट आणि वेब यांना 21व्या शतकासाठी 2 सर्वात महत्त्वाची तंत्रज्ञाने असे समजले जाते. ब्राउज करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि माहिती शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर कार्यक्षमतेने आणि परिणामकारक करणे हे एक आवश्यक असे कौशल्य आहे. शक्तिशाली सॉफ्टवेअर
आजच्या युगात उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करू शकते. आपल्याला अनेक मार्गांनी मदत करू शकते. उत्तम प्रेझेंटेशन असणारे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करू शकता. मोठ्या डेटाचे विश्लेषण करू शकता. मल्टीमीडिया वेब पेज तयार करू शकता. हल्ली कर्मचारी घेताना देखील त्यांना निरनिराळी सॉफ्टवेअर परिणामकारकतेने वापरता येत असावीत अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा असते. शक्तिशाली हार्डवेअर. मायक्रो कम्प्युटर्स आता अधिक शक्तिशाली झाले आहेत. बिनतारी नेटवर्कसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे इतर कम्प्युटर्सशी संपर्क साधण्याचे मार्ग सुलभ असतात. मात्र त्यांचा मूळ उपयोग एकच राहतो. त्यामुळे वापरकर्त्याने मूळ उपयोगावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गोपनीयता. तज्ज्ञ हे कबूल करतात की Alphabet Computers 91755199757. आपण एक समाज म्हणून आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल अशा संभाव्य तंत्रज्ञानाविषयी सतर्क राहिले पाहिजे. खास करून तंत्रज्ञान कशा रीतीने आपल्या व्यक्तिगत गोपनीयतेवर आणि पर्यावरणावर परिणाम करते याविषयी आपण जागरूक राहिले पाहिजे. ऑर्गनायझेशन. साधारणपणे सर्व ऑर्गनायझेशन स्पर्धात्मक राहण्यासाठी त्यांच्या इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या गुणवत्ता आणि लवचिकतेवर अवलंबून असतात. एका ऑर्गनायझेशनचा एक सदस्य किंवा कर्मचारी म्हणून तुम्ही निसंशय असाल. इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये सामील झालेला असता. या सिस्टीम्स वापरण्यासाठी, विकसित करण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि राखण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या मूलभूत संकल्पना जाणून घ्याव्या लागतील आणि कम्प्युटर कशा रीतीने सुरक्षितपणे, कार्यक्षमतेने आणि परिणामकारकपणे वापरावा हे जाणून घ्यावे लागेल. बदलणारी वेळ. आजकाल वेळ पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने बदलत आहे काय? साधारणपणे प्रत्येकजण असाच विचार करत असतो. उत्तर काही असो हे स्पष्ट आहे की आपण अत्यंत गतिशील अशा युगात राहत आहोत. कम्प्युटर युगाची उत्क्रांती या पुस्तकाच्या अखेरीस सांगितले आहे, ज्यात पहिल्यांदा आणलेल्या कम्प्युटरपासून झालेल्या महत्त्वाच्या विकासाचा मागोवा घेण्यात आला आहे. यामधील उद्योगामधील इतर व्यावसायिकांच्या तुलनेत आपण अत्यंत अनुकूल अशा स्थितीत असाल, जेव्हा केवळ हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हिटी, इंटरनेट आणि वेबची मूलभूत तत्त्वे शिकणार नाहीत, तर सध्याच्या भौतिक तंत्रज्ञानाविषयी प्रक्रिया आज वापरात देखील आहेत. तर माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि तुम्ही या प्रकरणामध्ये आपण हार्डवेअर, सॉफ्टवेअरच्या प्रकारांचे आपण अभ्यास केला आहे. तर हार्डवेअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स भागांनी जोडून केलेले संगणक होय. उदाहरणार्थ मॉनिटर, कीबोर्ड, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, कॅबिनेट आणि माऊस. सॉफ्टवेअर म्हणजे संगणकावर वापरला जाणारा प्रोग्राम होय. या प्रोग्रामद्वारे आपण विशिष्ट कमांड देऊन तसेच विशिष्ट माहिती देऊन आपणास हवे ते आउटपुट मिळवता येते. सॉफ्टवेअर ही कम्प्युटर वापरताना लागणारी आवश्यक गोष्ट आहे. संगणकाच्या हार्डवेअरवर डिव्हाइसला आपण ज्या वेगवेगळ्या कमांड आणि सूचना देतो, त्या कमांड आणि सूचना देण्यासाठी काही विशिष्ट प्रोग्राम्सची गरज असते. तर या प्रोग्राम्सला संगणकाचे सॉफ्टवेअर असे म्हणतात. सॉफ्टवेअरचे सामान्यतः दोन प्रकार आपण पाहिले, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेअर. याला पॅकेजही म्हणतात. उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल यात लेटर फॉर्मॅटिंग किंवा अजून खूप काही करणे अशा सॉफ्टवेअरमुळे शक्य होते. आणि सॉफ्टवेअरमधील दुसरा प्रकार म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो, परंतु हे रिझल्ट देण्यासाठी कम्प्युटरला सांगणारा ही कोणीतरी असतो. वेगवेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना समजेल अशी सूचना देण्याचे काम हा सिस्टीम सॉफ्टवेअर करतो. या प्रकरणामध्ये मोडेम हा शब्द आपण नवीन पाहिला. तर मोडेम म्हणजे संगणकामधील माहितींची देवाणघेवाण म्हणजेच डिजिटल सिग्नलमधून करायची असते तेव्हा मोडेमची गरज भासते. डिजिटल सिग्नल टेलिफोनच्या ॲनालॉग सिग्नलमधून जाऊ शकत नाहीत. म्हणजेच टेलिफोनच्या लाईनमधून संदेश एका संगणकामधून दुसऱ्या संगणकामध्ये पाठवायचे असेल तेव्हा मोडेमचा वापर केला जातो. मोडेमचे दोन प्रकार असतात, बाह्य मोडेम आणि अंतर्गत मोडेम.